नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. नाशिकचं TCS प्रकरण ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं. धर्मांतर, छळ आणि एका मास्टर माइंड महिलेची चर्चा. आपण सर्वांनी ऐकलं की निदा खान नावाची महिला या कंपनीची HR हेड होती आणि तिनेच हे सर्व जाळं विणलेलं होतं. पण मित्रांनो थांबा, आता जो खुलासा समोर आला आहे तो ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या निदा खानला आपण मोठी अधिकारी समजत होतो, तिचं खरं रूप काय आहे? ती खरंच कुणी मोठी अधिकारी आहे की फक्त एक टेलिकॉलर आहे? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण या प्रकरणाचा कच्चा चिट्टा खोलणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा. आधी प्रकरण समजून घेऊया. नाशिकच्या एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या हिंदू मुलींना जाळ्यात ओढणं, त्यांचं लैंगिक शोषण करणं आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणं असे गंभीर आरोप या प्रकरणातील आरोपींवर आहेत. दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान ही यातील मुख्य नाव समोर आलेली आहेत. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 9 FIR दाखल करण्यात आलेले, 7 जणांना अटक, पण निदा खान फरार असल्याचं सांगितलेलं जात आहे. सोशल मीडियावर तिला मास्टर माइंड HR म्हणून हिणवलं गेलेलं आहे. त्यामध्ये आता येतो सर्वात मोठा ट्विस्ट. निदा खानच्या कुटुंबाने आणि काही ताज्या माहितीनुसार निदा ही कंपनीची HR हेड नव्हतीच. म्हणजे ती डिसेंबर 2021 मध्ये कंपनीत रुजू झाली आणि ती सेल्स टीममध्ये फक्त एक टेलिकॉलर म्हणून काम करत होती. महत्त्वाचे खुलासे म्हणजे हे आता आपण समजून घेऊया. निदा खान कोणतीही वरिष्ठ अधिकारी नव्हती. ती फक्त BCom पदवीधर असून सध्या पत्रव्यवहाराद्वारे MBA करत असल्याचं स्पष्ट करण्यात आलेले आहे. तिचं लग्न झालेलं असून ती सध्या मुंबईत आपल्या पतीसोबत राहत असल्याची माहिती समोर येत आहे. कुटुंबांचा दावा आहे की निदाच्या कुटुंबाने म्हटलंय की ती फक्त कामावर जात होती. तिला या मोठ्या कटाशी काही देणं घेणं नाही आहे. दुसरीकडे नाशिक पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय की आमचा तपास 9 FIR वर मर्यादित आहे. निदा खानवर एका गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप आहे, पण माध्यमांमध्ये तिला ज्या प्रकारे मास्टरमाइंड म्हटलं गेलं त्यावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. जर ती फक्त एक टेलिकॉलर होती तर ती इतक्या मोठ्या कंपनीत इतरांवर दबाव कशी टाकू शकत होती? की खरोखरच कोणी मोठे अधिकारी यामागे आहेत का, ज्यांना वाचवण्यासाठी या छोट्या कर्मचाऱ्यांचे नाव पुढे केले जात आहे? पीडित मुलींनी निदावर आरोप केला होता की तिने देवाबद्दल आक्षेपार्ह विधान केलेले आणि नमाज पडायला शिकवलं. मित्रांनो, या प्रकरणाकडे दोन बाजूंनी पाहता येईल. एक म्हणजे जर निदा दोषी असेल तर तिला कडक शिक्षा व्हायलाच हवी, पण जर ती खरंच एक फक्त सामान्य कर्मचारी असेल तर कुणीतरी तिला बळीचा बकरा बनवत असेल तर खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. माझा सवाल एक आहे, म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती काय करत होती इतकी वर्ष? हे चाललंय कसं? तर मित्रांनो, निदा खानबद्दलच्या या नवीन खुलास्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? यात काही मोठं राजकारण दडलंय का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.